मुदखेड शहरातील मठ गल्ली येथील रहिवासी नागनाथ गंगाधरराव शेटे वय वर्ष 79 व त्यांच्या पत्नी सौ इंदुबाई नागनाथ शेटे वय वर्ष 75 या वयोवृद्ध दाम्पत्यांनी त्यांच्या गट क्रमांक 58 मधील त्यांच्या मालकीची शेतजमीन 20 आर ही शेतजमीन संबंधित शेतकऱ्यांना विक्री केली होती, परंतु सदरील उर्वरित शेतजमिनीवर संबंधित वाटेकऱ्यांना वहितीसाठी दिली होती। आमच्या शेतजमिनीवरील अतिक्रमण काढून घेण्यास तयार नाही, उलट त्याने आम्हाला मारहाण केल्यामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती। आम्ही वयोवृद्ध असून आमच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नसून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। सदर अतिक्रमण काढण्यासाठी दिनांक 7 मार्च 2024 रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते। अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना 8 दिवसाचा वेळ दिला असताना देखील महसूल प्रशासनाने आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आम्ही आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी गुरुवारी आम्ही पती पत्नी 11 वाजल्यापासून आमरण उपोषणास नागनाथ गंगाधरराव शेटे आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई नागनाथ शेटे हे तहसील कार्यालयासमोर येथे उपोषणास बसलो आहे। मागणी म्हणजे सुरेश शेटेचं आमचं शेत 5-7 वर्षापासून फुकट खायलंय। आम्ही त्याला मागितलं तर त्यानं सोडणं झालंय, आम्हाला मारहाण करायलंय। त्याच्याबद्दल आम्ही बरेच वेळा पोलीस स्टेशनला दिले तर पोलिसांना आम्हाला काय 5-6 वर्षापासून पोलिसला नेहमी अर्ज देत राहिलो, पण पोलिसांनी काय केलं नाही आतापर्यंत। मग काल परवा ह्या आज जे उपोषणाला बसलो त्याच्याकरता आम्ही पोलिसला 2-4 दिवस चक्रा मारल्या, पण साहेब नव्हते तिथं, SP साहेब आपलं IP साहेब। तर मग पोलीसवाले आमचा अर्ज घ्यायला तयार नव्हते, ते साहेब आल्याशिवाय आम्ही घेत नाही म्हणू लागले। तर आम्ही रोजचं 2-2 चक्रा मारल्या 3-4 दिवस। मग आतापर्यंत आम्ही नंतर संबंधित खात्याला दिल्या, दादेला SP ऑफिसला, जिल्हा अधिकाऱ्याला, तर इथं तहसीलदारला आमची बातमी मीडियावाल्यांना TV वर हे केली, जाहीर केली। त्याच्या विरुद्ध सुरेश शेटेंना पोलीसमध्ये खोटी तक्रार दिली। खरं म्हणलं आमचं खरं आहे, पण त्यांना खोटी तक्रार दिल्यामुळं आतापर्यंत कोणी संबंधित खात्याचे अधिकारी आले नाही। आता आता 3 वाजलेत, आता याच्यानंतर काय येतील का माहीत नाही। आता हे तर आमरण उपोषण म्हणजे काय आमरण उपोषणच राहणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।